नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणेच आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत रेशनच्या तांदळाची इडली। फक्त रेशनचा तांदूळ वापरून आपण आज इथे पांढरी शुभ्र हलकी फुलकी इडली तयार करतोय। तर इडली पाहू शकतात अगदी छान जाळीदार तयार झाली आहे। तर आता ही इडली छान फुलण्यासाठी, जाळीदार होण्यासाठी, हलकी फुलकी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पीठ तयार करणं। तर इथे किती प्रमाणामध्ये जिन्नस घ्यायचे आहेत, पीठ कसं तयार करायचं आहे, अगदी थंडी पावसात सुद्धा तुम्ही हे पीठ एक सिक्रेट पद्धत फक्त मी वापरलेली आहे आणि ती सुद्धा साधी सोपी पद्धत आहे। त्याच्याने तुम्ही हे पीठ अगदी छान फर्मेंट करू शकता आणि लगेचच तुम्ही अशी हलकी फुलकी जाळीदार इडली सोबत डोसा आणि साऊथ इंडियन चटणी सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। सर्व काही अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे रेशनचा तांदूळ। तर इथे पहा मी रेशनचा तांदूळ घेतलाय। आता रेशनचा तांदूळ हा जुनाच असावा। रेशनचा तांदूळ जो असतो तो इथे थोडासा काळपट दिसतोय, हाच आपल्याला वापरायचा आहे। तर पहा एकाच ग्लासच्या मापाने इथे मी सर्व जिन्नस घेतलेत। तर रेशनचे तांदूळ इथे मी स्वच्छ निवडून 3 ग्लास घेतलेत। सोबतच पाऊण ग्लास इथे मी उडीद डाळ घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा चम्मच म्हणजे 1 चम्मचच्या अर्धा चम्मच आपल्याला इथे मेथी दाणे वापरायचे आहेत। आता इथे पाहू शकतात पाणी घालायचं आणि खळखळून अगदी छान चोळून पाहू शकतात किती घाण निघालेली आहे, पाणी किती असं काळं काळं निघालंय। तर असं पाणी 2-3 वेळा आपल्याला असं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर पहा अगदी ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे तांदूळ, अशा पद्धतीने आपल्याला पाणी अगदी स्वच्छ दिसलं पाहिजे। अशा पद्धतीने एक 4 ते 5 तास आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचं आहे। आता पाहू शकतात याच्यामध्ये आपण 3च जिन्नस घातले होते, छान भिजवून घेतलेलं आहे। तर साईडला ठेवून द्यायचं आणि लगेचच आपल्याला इथे पोहे घ्यायचे। तर 1 कप इथे पोहे घेतलेत आणि ते भिजायला साईडला ठेवून दिले पाण्यामध्येच। आता आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। 4 ते 5 तासानंतरच आपल्याला हे वाटायला घ्यायचं आहे, छान अगदी वाटलं जातं। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 पळी मिश्रण तांदूळ घालून घ्यायचे आणि सोबतच पहा त्याच्यामध्ये जे आपण पाणी असतं भिजवताना वापरलेलं ते पाणी घालायचं आहे, त्याच्याने छान आंबूसपणासुद्धा येतो। तर अगदी छान रवाळ वाटून घ्यायचं आहे। इडलीसाठीचं जेव्हा बॅटर आपण बनवतो एक काळजी घ्यायची ते म्हणजे रवाळ वाटून घ्यायचं, जास्त रवाळ नाही पण थोडंसं रवाळ असावं, त्याच्याने अगदी छान आपली इडली मस्त फुगते, हलकी फुलकी होते आणि अगदी मस्त छान अशी जाळीदारसुद्धा तयार होते। तर पाहू शकतात एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगते। तर मी इथे आज स्टीलचा कुकर वापरलेला आहे। इडलीचं पीठ आपल्याला आंबवायचं आहे, फर्मेंट करायचं आहे त्याच्यासाठी। तर मी सुरुवातीला पहा इथे कुकरना झाकण लावून गरम करून घेतलेलं आहे आणि गरम करून कुकर घ्यायचा आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये हे सर्व बॅटर घालून घ्यायचं आहे। पहा तर सुरुवातीपासून मी जे मिक्सरच्या भांड्यामधून जे बॅटर ओतलं त्याच्या अगोदर मी इथे कुकर गरम करून घेतला होता झाकण लावून आणि मगच आपल्याला याच्यामध्ये हे बॅटर सर्व घालून घ्यायचं आहे। सर्व आपण बॅटर घालून घेतलं आणि आपल्या हाताच्या मदतीनेच आपल्याला छान एका दिशेने फेटून घ्यायचं आहे। याच्यामुळे काय होतं, आपल्या जी हाताची उष्णता आहे आणि जी कुकर गरम केलेला आहे तर ती उष्णता या दोन्हींमुळे गॅसच्या बाजूलाच मी इथे पीठ ठेवलं होतं। आपल्याला सुद्धा ही एकच साधी सोपी पद्धत वापरायची आहे। याच्याने तुम्ही पाहू शकतात अगदी सकाळी रात्री फर्मेंट करायला ठेवलं आणि सकाळी पाहिलं तर अगदी छान असं मस्त पीठ इथे तयार झालेलं आहे। तुम्हाला अंदाज आलाच असेल, ही फक्त एक साधी सोपी पद्धत तुम्ही वापरलात तर तुम्ही सुद्धा अगदी हलक्या फुलक्या पांढऱ्या शुभ्र आणि थंडी पावसात सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बॅटर तुमचं फर्मेंट करू शकता। याच्यामुळे जाळीसुद्धा छान पडते आणि आपली इडलीसुद्धा हलकी फुलकी पांढरी शुभ्र तयार होते। आता आपण एक्स्ट्राचे काही जिन्नस घातलेले नाहीत, जे पोहे भिजत घातलेले होते साईडला ते सुद्धा याच्याबरोबरच छान वाटून घेतले, ते मी सांगायचं विसरले। पण तुम्हीसुद्धा
फक्त पोहे 1 कप घेतलेले ते फक्त आपण इथे याच्यामध्ये वापरलेले आहेत. तर पाहू शकतात साईडला मीठ घालून बॅटर ठेवून दिलेलं आहे. शक्यतो करून बॅटर फर्मेंट करत असताना स्टीलचंच भांडं वापरा. ॲल्युमिनियमचं वापरलं की जो ॲल्युमिनियमचा काळपटपणा असतो तो काळपटपणा या पिठामध्ये उतरतो आणि मग आपलं पीठसुद्धा थोडंसं काळपट दिसायला लागतं. तर आज मी ही इडली बनवते इंडस व्हॅलीच्या या इडली पात्रामध्ये. तर हे ऑल इन वन जे 5 प्लेट येतात हे इडली पात्र मी आज इथे यूज करते. तर पहा, याच्यामध्ये आज आपण इडली बनवतोय. अगदी छान इडली तयार झालेली होती माझीसुद्धा, म्हणून मी तुम्हाला सांगते. जर तुम्हालासुद्धा ऑर्डर करायचं असेल, इडली कशी होते ते पाहून तुम्हीसुद्धा ऑर्डर करणार असाल तर नक्कीच तुम्हीसुद्धा, मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते किंवा प्रोडक्ट टॅग करते, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकतात. तर पाहू शकतात इथे आता प्लेटला सर्व तेल लावून घेतलं. प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी इतकं बॅटर घालून घ्यायचं आहे. बॅटर घालून घेतलं की पाण्याला छान उकळी आलेली असली पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला या प्लेट त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. प्लेट ठेवत असताना खालच्या प्लेटला जे होल असतात तर ते होल बघा. वरच्या प्लेटला जेव्हा इडलीचं भांडं, इडलीची जी वाटी आहे ती त्याच्यावरती आली पाहिजे आणि जे होल आहे ते साईडला गेले पाहिजेत. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्याने इडली छान फुलली जाते. आता इडली एक 10 मिनटं छान वाफवून घेऊयात. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. साऊथ इंडियन चटणी बनवतोय. तर त्यासाठी पहा, आपल्याला इथे सुरुवातीला 2 चमचे डाळवं वाटून घ्यायचं आहे. 2 चमचे डाळवं वाटून घेतलं ते एका भांड्यामध्ये साईडला काढून ठेवलं. सोबतच आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. ओलं खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेत. आता हे ओल्या खोबऱ्याचे बारीक काप अर्धा कप घेतलेले आहेत मी, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. सोबतच 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेत. 1 ते 1.5 इंच आलं घातलं. 6 ते 7 मिरच्या घातलेत. आवडीनुसार तुमच्या तिखट कमी जास्त तुम्ही करू शकतात. तर इथे सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि झाकण लावून छान इथे बारीक अगदी वाटून घ्यायचं आणि तोपर्यंत बारीक वाटून साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत आपलं इथे 10 मिनटं झालेली आहेत. छान वाफ बसलेली आहे आणि इडलीसुद्धा पाहू शकतात अगदी छान डबल फुललेली आहे. पांढरी शुभ्र इडली जाळीदार अगदी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला या प्लेटला पकडून प्लेट हळुवारपणे काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकतात अशा पद्धतीनं काढून घेतल्या. साईडला थंड करून ठेवायच्या. थंड झाल्यानंतरच आपण इडली डिमोल्ड करणार आहोत. तर पाहू शकतात इथे आता आपण जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे तर ते सर्व आपण याच्यामध्ये डाळव्यामध्ये मिक्स करून घेऊयात किंवा मग डाळवंसुद्धा जे आपण बारीक वाटून घेतले ते या खोबऱ्यासोबत तुम्ही परत एक वेळा फिरवून घेऊ शकतात. तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जितकी चटणी पातळ हवी आहे तितकं आपण पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे पाणी घालून घेतलं मी, छान मिक्स करून घेतलं. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. एक छोटासा तडका करूया चटणीसाठी. तर पहा, तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. सोबतच मोहरी घालायची 1 चमचाभर. छान मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा भरपूर सारा हिरवागार. लगेचच हिंग घालायचा 1/2 चमचा. हिंग घातल्या हिंग जळू नये म्हणून छान अशी मस्त चरचरीत फोडणी घालून घ्यायची. आवाज तर ऐकलाच तुम्ही, मस्त चरचरीत फोडणी बसलेली आहे. आता हिंग घातल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करून ही चटणीवरती फोडणी घालून घेतली. चटणी अगदी साऊथ इंडियन तयार झालेली आहे. आता तुम्हाला चटणीमध्ये जर थोडंसं हळद पावडर वापरायची असेल तर वापरू शकता, पण अशी चटणी खूपच भारी लागते. तर आता पाहू शकतात मी डोसासुद्धा तुम्हाला काढून दाखवते. इडली आपली थंड होते तोपर्यंत आपण डोसा करून घेऊया. तर इडली थंड होते, चला मग डोसा बघूयात कसा बनवायचा. त्यासाठी तव्यावरती तेल लावून घेतलं थोडंसं. इथे मी हनीकॉमचा तवा वापरलेला आहे. तर तव्यावरती तेल घालून घेतलं आणि लगेचच ब्रशनी फिरवून पाहू शकतात लगेच आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आणि छान डोसा इथे तोसुद्धा कुरकुरीत अगदी तयार होतो. तर आता इडलीसुद्धा आपण इथे काढून घेतली आहे, पूर्ण थंड झालेली आहे. जाळी पहा इडलीला मस्त सुटली आहे. डोसासुद्धा इथे आपण आता पहा छान अगदी डोश्यालासुद्धा जाळी सुटलेली आहे. मस्त डोसा तयार झाला आहे, अगदी खरपूस क्रंची तयार होतो. हा सुद्धा तवा तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर मी याचीसुद्धा लिंक देऊन ठेवते. नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता.
अजिबात जास्त तेल लागत नाही. अगदी तुम्ही कोणत्याही प्रकारचा चमचा वापरला तरीसुद्धा असं याला स्क्रॅचेस येत नाहीत तव्याला, एवढा सुंदर तवा आहे. तर पाहू शकता तिथे आपली सर्व इडली बनवून घेतलेली आहे. डोसासुद्धा जितका हवा तितका मी बनवून घेतलेला आहे. साऊथ इंडियन चटणीसुद्धा तयार झालेली आहे. इडली पाहू शकतात हलकी फुलकी जाळीदार इडली तयार झाली आहे. अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा थंडी पावसाच्या दिवसातसुद्धा, आता थंडी पडेल तर थंडीमध्ये नक्कीच तुम्ही ही ट्रिक वापरून इडली बॅटर छान असं फर्मेंट करू शकतात. सोबतच चटणी पाहू शकता, इडली आणि ही साऊथ इंडियन चटणी आणि डोसा एकच नंबर लागतं. नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा आणि तुम्हाला ही माझी ट्रिक वापरून बनवलेली ही इडली कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती आपल्या कोणी नवीन असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजची ही रेशनच्या तांदळाची हलकी फुलकी पांढरी शुभ्र इडली नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा आणि बनवल्यानंतर कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि ही आपली रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. इडली बनवत असताना आणि पीठ फर्मेंट करत असताना आपल्याला या व्हिडिओमध्ये मी फक्त 2च काळजी घ्यायला सांगितलेत. ते म्हणजे इडली फर्मेंट करत असताना आपल्याला इथे स्टीलचा कुकर किंवा स्टीलचं कोणतंही भांडं वापरायचं आहे आणि शक्यतो कुकरमध्येच मी तुम्हाला सांगितलं कुकर गरम करून घ्या किंवा कोणतंही स्टीलचं भांडंसुद्धा तुम्ही गरम करून घेऊ शकता आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ फर्मेंट करायला ठेवायचं आहे. आणि दुसरी पद्धत ती म्हणजे इडली बनवत असताना शक्यतो करून आपल्याला इथे रेशनचा तांदूळच वापरायचा आहे. भले तो काळा जरी असला थोडासा तरीसुद्धा इथे पाहू शकतात अगदी पांढरी शुभ्र इडली तयार झाली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा या रेशनच्या तांदळाची इडली बनवून बघा. माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.